जय महाराष्ट्र मित्रांनो, आज आपण बघणार आहे स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये तुम्ही झिरो बॅलन्स अकाउंट कसं आपल्या मोबाईलद्वारे ओपन करू शकता। याच्यामध्ये तुम्हाला व्हिडिओ केवायसी आपल्या मोबाईलद्वारे करायचे आहे आणि आपलं घर बसून आपलं बँकेचं अकाउंट हे फ्रीमध्ये ओपन होणार आहे। कशा पद्धतीने प्रोसेस आहे ही सर्व आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे। त्याच्या आधी जर तुम्ही टेक्निक मराठी चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब 100% करा अशाच व्हिडिओ बघण्यासाठी। मित्रांनो, तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये अकाउंट ओपन करायची लिंक दिली आहे, तिथून आपण अकाउंट कसं ओपन करायचं आहे ते बघणार आहोत। त्याच्यासाठी तुम्हाला आपलं आधार कार्ड, पॅन कार्ड, आपलं एक सिग्नेचर लागणार आहे ब्लँक पेपरवरती। आपल्याला आपला मोबाईल नंबर जो आधार कार्डवरती लिंक आहे तो लागणार आहे आणि ज्या अकाउंट व्यक्तीचा आपण खोलणार आहे तो व्यक्तीसुद्धा सोबत लागणार आहे, कारण आपण व्हिडिओ केवायसी करणार आहे। याच्यामध्ये आपल्याला डेबिट कार्ड हे आपल्याला फ्रीमध्ये मिळणार आहे। त्याचे चार्जेस काय असतील ते तुम्हाला व्हिडिओ कॉलवरती विचारायचे आहेत, ते तुम्हाला व्यवस्थितरित्या सर्व स्पष्ट समजावून सांगतील। व्हिडिओ केवायसीच्या आधी आपल्याला अकाउंट ओपनिंगची प्रोसेस करायची आहे, ती कशा पद्धतीने करायची आहे चला आता या व्हिडिओमध्ये आपण पुढे बघूया। तर सर्वात आधी आपल्याला योनो SBI बँक नावाचं ॲप्लिकेशन जे आहे ते प्ले स्टोरवरून इन्स्टॉल करायचं आहे। इन्स्टॉल केल्यानंतर ओपनला क्लिक करायचं आहे। आपल्याला ओपन केल्यानंतर अशा परमिशन मागेल, त्याला व्हाईल युजिंग द ॲप याच्यामध्ये आपल्याला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर इथं अलाउवरती क्लिक करायचं आहे। याच्यामध्ये आपल्याला भाषा ही सिलेक्ट करायची आहे, इंग्लिश आहे मी तसंच ठेवतो। पुढं प्रोसीडवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर आपल्याला वेलकम टू योनो SBI लिहिलं आहे, खाली लेट्स गेट स्टार्टेड लिहिलं आहे, याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे। इथं आपण अकाउंट ऑलरेडी ओपन केला असेल तर रजिस्टरवरती क्लिक करायचं आहे, पण आपल्याला आधी अकाउंट ओपन करायचं आहे। त्यासाठी ओपन सेविंग अकाउंट हा खाली ऑप्शन आहे, याच्यावरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर इथं काही ऑप्शन आहेत, ओपन अ सेविंग अकाउंट इन फ्यू इझी स्टेप्स, म्हणजे या 4 स्टेपमध्ये तुमचं अकाउंट ओपन होणार आहे। व्हेरीफाय आयडेंटिटी म्हणजे इथं आपल्याला आपल्या आधार कार्डवरून आणि पॅन कार्डवरून व्हेरीफाय करायचं आहे। डिटेल्स आपली शेअर करायची आहे। बँकिंगची डिटेल आपल्याला लोकेशन शेअर करायचं आहे, म्हणजे तुमचे कुठले गाव आहेत ते गाव। आणि त्यानंतर आपल्याला व्हिडिओ केवायसी करायची आहे। तर इथं लेट्स बिगिन लिहिलं आहे, याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे। त्यानंतर वेलकम लेट स्टार्ट विथ युअर मोबाईल नंबर, आता इथं आपल्याला तोच मोबाईल नंबर टाकायचा आहे जो मोबाईल नंबर आपल्याला बँकमध्ये रजिस्टर करायचा आहे। मोबाईल नंबर टाकल्यानंतर थोडा वेळ वाट बघायची आहे। प्रोसेस पूर्ण झाल्यानंतर खाली घ्यायचं आहे। इथं बघू शकता डू यू हॅव CKYC नंबर, तर आपल्याकडे CKYC नंबर नाही, तर इथं आपल्याला नोवरती क्लिक करायचं आहे। पुन्हा खालचे सर्व ऑप्शन जे आहेत ते निघून जातील। इथं बघू शकता नेक्स्टचा ऑप्शन आहे, याच्यावरती क्लिक करायचं आहे। इथं आपल्याला आपला आधार कार्डचा 12 अंकी जो नंबर असतो तो इथं टाकायचा आहे। आधार कार्ड नंबर टाकल्यानंतर खाली प्रोसीडचं बटन आहे, इथं याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर अकाउंट आपलं व्हेरिफिकेशन करायचं आहे, त्यासाठी एक टिकमार्क आहे, तो टिकमार्क लावायचा आहे आणि नेक्स्टवरती क्लिक करायचं आहे। नेक्स्ट केल्यानंतर आपल्या आधार कार्डवरती जो OTP आहे तो येणार आहे, अलावरती क्लिक करायचं आहे। तर OTP आलेला आहे, OTP टाकून घेतो। OTP टाकल्यानंतर आपल्याला सबमिटवरती क्लिक करायचं आहे। सबमिट केल्यानंतर आधार हा व्हेरीफाय झालेला आहे। त्यानंतर आपल्याला नेक्स्ट ही प्रोसेस येईल। इथं आपल्याला पॅन कार्ड नंबर टाकायचा आहे। त्यानंतर पॅन कार्डवरती जसं नाव आहे तशी स्पेलिंग पूर्णपणे टाकायचे आहे। नाव टाकल्यानंतर आपल्याला नेक्स्टवरती क्लिक करायचं आहे। नेक्स्ट केल्यानंतर पॅन कार्डची कन्सेंट देण्यासाठी इथे एक टिकमार्क लावायचे आहे। त्यानंतर इथं प्रोसीडचं बटन आहे, त्याच्यावरती क्लिक करायचं आहे। पॅन कार्ड ही आपलं व्हेरिफिकेशन झालेलं आहे, थोडा वेळ वाट बघायची आहे। त्यानंतर अशा पद्धतीने डिटेल्स येईल। इथं आपल्याला ईमेल ID हा रजिस्टर करायचा आहे। या ईमेल ID वरती आपले सगळे ईमेल स्टेटमेंट वगैरे येईल। त्यानंतर आपल्याला फादर नेम सिलेक्ट करायचं आहे, जे पॅन कार्डवरती आहे ते सिलेक्ट करा, तसंच स्पेलिंग टाकायचं आहे। त्यानंतर आर यू डिफरंटली एबल्ड इथं नो आहे तसंच ठेवायचं आहे। ह्या डिटेल आपण टाकून घेऊया। ईमेल ID टाकल्यानंतर व्हेरिफिकेशनचा एक ऑप्शन येईल, तिथं आपल्याला व्हेरिफिकेशनला व्हेरीफायवरती क्लिक करायचं आहे। एक OTP सेंड केला जाईल आपल्या ईमेल ID वरती, तो OTP आपल्याला इथं टाकायचा आहे। OTP आपण टाकलेला आहे ईमेल IDचा। त्यानंतर सबमिटवरती क्लिक करूया। ईमेल ID व्हेरीफाय झालेला आहे। फादरचं नाव आपल्याला खाली टाकायचं आहे। त्यानंतर इथं नेक्स्टवरती आपल्याला क्लिक करायचं आहे। नेक्स्ट केल्यानंतर इथं आपल्याला टेल अस अ बिट मोर अबाउट युअर सेल्फ, इथं आपल्याला ऑक्युपेशन म्हणजे तुम्ही काय काम करता ते सिलेक्ट करायचं आहे। ऑक्युपेशन सब टाईप, इथं तुम्ही कामाचा टाईप आहे तो सिलेक्ट करू शकता। त्यानंतर ॲन्युअल इन्कम काय आहे तो सिलेक्ट करायचा आहे आणि तिथं आपल्याला ॲन्युअल इन्कम जो असेल तो टाकायचा आहे। त्यानंतर सोर्स ऑफ इन्कम आपल्याकडे काय आहे तो टाकायचा आहे आणि एज्युकेशन क्वालिफिकेशन काय आहे तेही टाकायचं आहे। त्यानंतर नेक्स्टवरती आपल्याला क्लिक करायचं आहे। नेक्स्ट केल्यानंतर इथं आपल्याला मॅरिटल स्टेटस सिलेक्ट करायचा आहे। त्यानंतर रिलिजन म्हणजे आपला जात धर्म कुठला आहे तो सिलेक्ट करायचा आहे। त्यानंतर सब कॅटेगरी आहे तोही आपल्याला सिलेक्ट करायचा आहे। त्यानंतर नेक्स्टवरती इथं आपल्याला ॲरो आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे।
इथं आपला आधार कार्डवरून जो डिटेल आहे ॲड्रेस तो आलेला आहे. खाली आपली डिटेल्स आहे ती सिलेक्ट करून चेक करायची आहे. जिल्हा, तालुका आणि आपलं गाव ह्या गोष्टी सिलेक्ट करायच्या आहेत. जर तुमचा डिफरंट असेल कम्युनिकेशन ॲड्रेस तर इथं टिकमार्क करून खाली टाकू शकता. पण जर ॲड्रेस आधार कार्डवरती आहे तोच असेल तर हाच ॲड्रेस ठेवून इथं आपल्याला नेक्स्टवरती क्लिक करायचं आहे. नेक्स्ट क्लिक केल्यानंतर नॉमिनी आपल्याला ॲड करायचं आहे. तर इथं आपल्याला नॉमिनीचं नाव टाकायचं आहे. त्यानंतर नॉमिनीचं रिलेशन असेल ते टाकायचं आहे. नॉमिनी 18 वर्षाच्या पुढे आहे का एज हो म्हणून टाकायचं आहे आणि नॉमिनीची डेट ऑफ बर्थ टाकायची आहे. त्यानंतर इथं नेक्स्टचं बटन आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. इथं आपल्या 2 प्रोसेस पूर्ण झालेल्या आहेत. इथं आपल्याला बँकिंग एक्सपिरियन्स म्हणजे आपलं बँकेचं होम ब्रँच कुठली पाहिजे ती, त्यानंतर अकाउंटचं टाईप आणि डेबिट कार्ड वगैरे ह्या गोष्टी आपल्याला सिलेक्ट करायचं आहे. इथं प्रोसिडवरती क्लिक करायचं आहे. इथं आपली जवळपास आपल्या आधार कार्डवरून जी बँक जवळ असेल त्याचं डिटेल येईल. नसेल तर तुम्हाला चेंज करून दुसऱ्या कुठल्या एरियामध्ये बँक पाहिजे असेल तर इथं तुम्ही ब्रँच कोड किंवा बँकेचं लोकेशन सिलेक्ट करून बँक ही सिलेक्ट करू शकता. त्या बँकेतच तुमचे या अकाउंटबद्दलचे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह केले जातील जर भविष्यात काही प्रॉब्लेम आले तर आपली बँक ही आलेली आहे. हीच बँक आहे, याला सिलेक्ट करूया. त्यानंतर इथं नेक्स्टचं बटन आहे त्याच्यावरती आपण क्लिक करूया. त्यानंतर आपल्याला इथं कन्फर्म डिक्लेरेशन आहे. ह्या टिकमार्क अशाच ठेवायच्या आहेत. आय डू नॉट वॉन्ट डेबिट कार्ड. जर तुम्हाला डेबिट कार्ड म्हणजे आपल्याला ATMमधून पैसे काढायसाठी जे कार्ड असते ते नको असेल तर इथं टिकमार्क लावायचे आणि इथं नेक्स्ट करायचं आहे. हे जर तुम्ही डेबिट कार्ड घेतलं नाही तर तुम्हाला व्हर्च्युअल डेबिट कार्ड येईल आणि तुम्हाला चार्जेस हे लागणार नाहीत डेबिट कार्डचे. पण इथं नेक्स्ट करूया आणि पुढचे प्रोसेस आपण स्टार्ट करूया. इथं आपल्याला सर्वात महत्त्वाचा ऑप्शन आहे विल दिस बी अ सॅलरी अकाउंट. येसवरती क्लिक केलं तर तुमचे चार्जेस कटतील, झिरो बॅलन्स अकाउंट ओपन होणार नाही. आपल्याला नो आय वॉन्ट अ सेविंग अकाउंट लिहिलं आहे याच्यावरती क्लिक करायचं आहे. इथं आपलं सेविंग अकाउंट हे फ्रीमध्ये ओपन होणार आहे तर इथं क्लिक करूया. त्यानंतर इथं आपल्याला बघू शकता फिजिकल डेबिट कार्ड आहे आणि व्हर्च्युअल डेबिट कार्ड आहे. फिजिकल डेबिट कार्ड घेतलं तर मगाशी जसं सांगितलं तसं डेबिट कार्ड येईल आणि व्हर्च्युअल डेबिट कार्ड जर घेतलं तर तुम्हाला डिजिटल डेबिट कार्ड तुमच्या अकाउंटमध्ये, तुमच्या बँकेच्या अकाउंटमध्ये, तुमच्या ॲप्लिकेशनमध्ये येईल. 200-300 रुपये चार्जेस लागतील वर्षाचे, पण हे फिजिकल डेबिट आपल्या घरी पोचवेल. नेक्स्टवरती क्लिक करायचं आहे आपल्याला. इथं आपल्याला रुपयाचं डेबिट कार्ड घ्या म्हणजे चार्जेस हे लागणार नाहीत. सिलेक्ट केलेलं आहे रुपयाचं कार्ड. तुम्ही दुसरे विजा किंवा मास्टर कार्ड घेणार असाल तर घेऊ शकता. त्यानंतर नेक्स्टवरती क्लिक करायचं आहे. नेक्स्ट क्लिक केल्यानंतर इथं आपल्याला पूर्ण फॉर्म हा भरून आलेला आहे. जर काही चेंजेस असतील तर चेंज करू शकता. पूर्ण खाली घ्यायचं आहे, पूर्ण फॉर्म एकदा चेक करायचा आहे. त्यानंतर आपल्याला नेक्स्टवरती क्लिक करायचं आहे. नेक्स्ट क्लिक केल्यानंतर इथं आपल्याला टर्म्स अँड कंडिशन आहेत त्या ॲक्सेप्ट करायचं आहे. पूर्ण खाली घ्यायचं आहे. इथं आपल्याला एक टिकमार्क लावून ॲक्सेप्ट करायचं आहे. इथं नेक्स्टवरती क्लिक करायचं आहे. आता इथं आपलं ॲक्टिवेट अकाउंट ह्यासाठी आपल्याला KYC आपल्या हातात ठेवायचे, आपल्या आधार कार्ड आणि आपला पॅन कार्ड आणि आपला एक व्हिडिओ कॉल होईल कंपनीच्या माणसाशी. तर त्यासाठी प्रोसिडवरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर इथं आपल्याला एक एजंट येईल. तो आपली आधार कार्डवरून आपली डिटेल चेक करेल आणि पॅन कार्ड आपल्याला दाखवायला लागेल हातात घेऊन आणि आपला एक फोटो घेईल. तर आपल्याला पेपरवरती एक साईन करून पण द्यावी लागेल, पण ती व्हिडिओ कॉलच्या लाईव्हला. तर इथं प्रोसिडवरती क्लिक करून आपण व्हिडिओ कॉल स्टार्ट करूया. इथे एक आपल्याला कन्सेंट द्यायसाठी टिकमार्क द्यायचं आहे आणि नेक्स्ट करायचं आहे. अशा पद्धतीनं फोन चालू होईल. इथं बघू शकता पॅन कार्ड आपल्याकडे हातात पाहिजे, पेपर आणि पेन पाहिजे आणि परमिशन हे आपल्याला द्यायचे आहेत. स्टार्ट जर्नीवरती क्लिक करायचं आहे. वाईल युजिंग सर्व परमिशन ते आहेत ते द्यायचे आहेत. व्हिडिओ कॉल स्टार्ट झाल्यानंतर काही एक एजंट येईल. तो एजंट तुमची डिटेल विचारेल. त्याच्यामध्ये जर काही चुकी झाली तर एजंट कॉल रिजेक्ट करेल. परत तुम्हाला 10 ते 15 मिनिटांनी हा कॉल पुन्हा लावायचा आहे आणि आपलं व्हेरिफिकेशन पूर्ण करून घ्यायचं आहे. हे व्हेरिफिकेशन झाल्यानंतर कॉल हा ऑटोमॅटिकली कट होईल आणि तुमचं व्हेरिफिकेशन पूर्ण होईल. तर व्हिडिओ KYC झाल्यानंतर आपलं अकाउंट हे 24 तासानंतर ओपन होईल. आपण आपल्या मोबाईलद्वारे लॉग इन करून आपला अकाउंट वापरू शकता. हे अकाउंट तुम्ही सरकारी योजनेसाठी सुद्धा लिंक करू शकता. अशा पद्धतीने मित्रांनो हे अकाउंट तुम्हाला हे ओपन करायचं आहे झिरो बॅलन्सचं. तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक जरूर करा आणि आपल्या टेक्निक मराठी चॅनलला सबस्क्राईब 100% करा.